ज्या पद्धतीनं शिवसेना ही कोणाची या संदर्भातला निकाल सुप्रीम कोर्टाचा लवकर लागणार आहे आणि त्याची तारीख जसजशी जवळ येते तसतसं एकनाथ शिंदे यांची अस्वस्थता वाढलेली आहे. उद्धव ठाकरे निवांत आहेत, कारण त्यांना माहिती आहे की ज्या पद्धतीनं एखादा मधला शाळेचा मुलगा देखील, लहान जाणारं पोरगं देखील सांगेल की शिवसेना पक्ष कोणाचा आहे. पण कायदेशीर काही गोष्टी असतात, त्याच्यामुळे जर ठरवलं तरी देखील उद्धव ठाकरे निश्चिंत आहेत आणि एकनाथ शिंदेंची अस्वस्थ वाढली. याचा सगळ्यांचा गोष्टी बघितलं तर निकाल हा डेफिनेटली उद्धव ठाकरेंच्या बाजूनी लागू शकतो असं दिसतंय. आणि त्यामुळे आता एकनाथ शिंदे हे चाचपणी करतायत वेगवेगळ्या पक्षांच्या नेतृत्वाशी बोलून की आपल्याला कुठल्या पक्षाशी विलीन होणं जास्त फायदेशीर ठरेल. आणि जर एकनाथ शिंदे एखाद्या पक्षाशी विलीन होण्याचं जरी ठरवलं तर त्यांच्यासोबत असणारे आमदार ते काय एकनिष्ठ नाही आहेत. त्यांनी उद्धव ठाकरेंना सोडले याचा अर्थ ते एकनाथ शिंदेंना सोडून ते त्यांचा स्वतंत्र मार्ग ते बघू शकतात. आणि ह्या सगळ्या गोष्टींना विचारात घेऊन एकनाथ शिंदे चाचपणी करतायत का की मी कुठल्या पक्षामध्ये विलीन केलं पाहिजे किंवा माझे राजकीय भविष्य कसं असणार. आणि एकंदरीत आता ज्या चर्चा सध्या सुरू आहेत, एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी शरद पवार हे यांचं संबंध अत्यंत चांगले आहेत. त्यांनी कधीही एकनाथ शिंदेंवरती टीका केलेली नाही आहे. दुसरी गोष्ट, महाराष्ट्रामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा हा पुन्हा संघर्ष सुरू झाला आहे आणि मराठ्यांचा एक चेहरा म्हणून शरद पवार यांना चांगली संधी मिळेल. म्हणून कदाचित एकनाथ शिंदे आणि शरद पवार हे एक होतील आणि एकनाथ शिंदेंचा पूर्ण गट हा राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये विलीन होऊ शकतो. ही शक्यता जरी असली तरी या गोष्टींच्या चर्चा वाढलेल्या आहेत. तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा. सविस्तर व्हिडिओ बनवला आहे, लिंक तुम्हाला मिळेल आपल्या व्हिडिओच्या खाली, नक्की जाऊन बघा.